मुलांची शाळा चालू झाली आहे, त्याचबरोबर सगळ्या मुलांच्या आईची ड्युटीसुद्धा चालू झाली आहे की सकाळी उठून मुलांचा लंच बॉक्स तयार करण्याची. सगळ्या मुलांच्या आईसारखं मलासुद्धा वाटतं की माझ्या मुलाच्या लंच बॉक्समध्ये काहीतरी स्पेशल, हेल्दी आणि त्याला आवडेल असं काहीतरी बनवायचं. तर आज मी मूग डाळ आणि राईसचा डोसा बनवते आहे आणि खूप हेल्दी आहे. त्यासाठी इथे मी मोठ्या वाटीने 1 वाटी अख्खी मूग डाळ घेतली आहे आणि नॉर्मल साईजच्या वाटीने 1 वाटी राईस घेतलेला आहे, म्हणजे मूग डाळच्या अर्धे. आणि नॉर्मल साईजच्या वाटीने अर्धी वाटी चना डाळ घेतलेली आहे. आता या डाळ आणि राईसला 1 ते 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि थोडं पाणी ॲड करून ओव्हरनाईटसाठी भिजायला सोडून दिलं आहे. तर हे राईस आणि डाळ मी रात्रीच भिजवून ठेवले होते. आता सकाळी उठून मी डोसा बनवण्याची तयारी करते आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी काही व्हेजीस कट करणार आहे. पण त्याआधी मी थोडं चेक करून घेते की डाळ आणि राईस हे व्यवस्थित भिजले आहेत की नाही. राईसचं तर एवढं काही प्रश्न नाही, पण डाळ इथे व्यवस्थित भिजल्या गेली आहे आणि राईसही भिजले आहेत. डोसाच्या फिलिंगसाठी मसाला तयार करावा लागेल. त्यासाठी इथे मी काही व्हेजिटेबल्स कट करून घेते आहे. तर सगळ्यात आधी मी शिमला मिरची कट करून घेतली. इथे आपल्याला सगळे व्हेजिटेबल्स लांब लांब स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर हा मसाला करण्यासाठी मी इथे 2 शिमला मिरची घेतल्या आहेत. त्याचे पातळ पातळ लांब लांब स्लाईस कट करून घेतले. आता इथे आपल्याला बीटला पण लांब लांब स्लाईसमध्येच कट करायचं होतं, पण माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी याला ग्रेटरने ग्रेट करून घेत आहे. ग्रेटर हा मोठ्या डॉटचा असल्यामुळे बीट ग्रेट करताना इथे लांब लांबच असं दिसतं आहे. आता याच ग्रेटरने एक गाजर पण ग्रेट करून घेत आहे. तुमच्याकडे बनवायला भरपूर वेळ असेल तर तुम्ही याला नाईफनेच कट करा. छान पातळ पातळ स्लाईसमध्ये, म्हणजे स्टफिंगमध्ये पण ते व्यवस्थित दिसून येईल. आता एक पत्ताकोबीचा तुकडा घेऊन त्यालाही पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक कांदासुद्धा पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करून घ्यायचा आहे लांब लांब. आता इथे आपले सगळे व्हेजिटेबल्स कट करून झाले आहेत. आता ओव्हरनाईट भिजत ठेवलेलं डाळ आणि राईस आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. पण ग्राइंड करण्याआधी यात मी 5 ते 6 हिरवी मिरची ॲड केली आहेत. 1 ते 1.5 इंच एवढा अद्रक बारीक चॉप्ड करून ॲड केलेला आणि 1 चम्मच जिरा ॲड केलेला आहे. आता यात थोडं पाणी ॲड करून आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. या बॅटरची आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता यात परत वासलेलं मिश्रण टाकून ग्राइंड करून घेऊया. आता या मिश्रणात मला अद्रक किंवा मिरची ॲड करण्याची गरज नाही, कारण जेवढी ॲड करायची ते मी फर्स्ट टाईमच ॲड केलं होतं. हे बॅटर आपल्याला खूप पातळही नाही आणि खूप घट्ट पण नाही करायचं आहे. याचं थिकनेस तुम्ही काही बघून घ्या. मी थोडं पाणी ॲड केलं होतं. आता यात मी या बॅटरला लागेल एवढंच मीठ ॲड करून घेतलेलं आहे. या बॅटरमध्ये आपल्याला अजून काही ॲड करायची गरज नाही. आता गॅसवर ठेवलेला तवा गरम झालेला आहे. याला मी ब्रशनी ऑइल ग्रीस करून घेत आहे. इथे जास्त ऑइल लावण्याची गरज नाही आहे. जिथे थोडं ऑइल वापरायचं ना, तिथे तुम्ही जर ब्रशनी ऑइल लावला की ते अगदी कमीच लागतं. त्यामुळे इथे मी ब्रशनी ऑइल ग्रीस करून घेतलेलं. आता त्यावर हे बॅटर स्प्रेड करून घेते आहे छान. इथे बॅटर थोडंच टाकायचं आहे, खूप जाड नाही करायचं आपल्याला. आता यावर तुमच्याकडे जर बटर असेल तर तुम्ही बटर लावा. माझ्याकडे तूप होतं तर मी तूप टाकलेलं. आता या तूपवर आपल्याला व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत. इथे सगळे व्हेजिटेबल्स लांब लांब पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर यात मी शिमला मिरची, कांदा, गाजर आणि बीट टाकलेलं आहे. यात मी पत्ताकोबी स्किप केलेलं आहे, कारण ते माझ्या मुलाला नको होती. आणि त्याचबरोबर 1 चम्मच इथे मी रेड चिली सॉस
शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस आणि एवढ्या व्हेजिटेबल्सला लागेल तेवढंच इथे मीठ ॲड केलेलं आणि त्यावरून परत थोडं तूप ॲड केलेलं आहे आणि सगळ्या व्हेजिटेबल्सला मिक्स करून स्प्रेड केलेलं आहे, जेणेकरून सगळे सॉसेस आणि मीठ हे पूर्ण डोसाला लागलं पाहिजे. व्हेजिटेबल्स पूर्ण डोसावर स्प्रेड झाले की त्यावर आपल्याला थोडं कोथिंबीर ॲड करायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट याला सॉफ्ट व्हायला सोडून द्यायचं आहे. इथे आपल्याला व्हेजिटेबल्स कुक नाही करायचं आहे. व्हेजिटेबल्सला क्रंचनेस राहील तेव्हाच ते छान वाटेल. 2 ते 3 मिनिट याला लो फ्लेमवर ठेवलं की डोसा इथे आपला क्रिस्पी बनेल. त्यानंतर याचे 3 ते 4 स्लाईस करून याला आपण रोल करून घेऊया. रोल झाल्यानंतर 1 ते 1.5 मिनिट याला आपण तव्यावरच ठेवू. ते अजून थोडं क्रिस्पी येईल तर खायला अजून छान वाटेल. तर हा लंच बॉक्ससाठी तयार झालेला डोसा आहे, मसाला डोसा. आणि बीटरूट तर मुलं अजिबात खायला बघत नाही आणि असे काही डिशेस केले आणि त्यात बीटरूट ॲड केला की मुलंसुद्धा अशा डिशला अवॉइड करू शकणार नाही. यावर तुम्ही चीज पण टाकू शकता. मी विदाऊट चीजच बनवलेलं आहे आणि खूप टेस्टी झालेलं आहे. चीज टाकलं की अजून जास्त टेस्टी बनेल, पण मला टिफिनसाठी बनवायचं होतं तर मी ते चीज अवॉइड केलेलं आहे. आणि यानंतर नेक्स्ट डोसा बनवणार आहे आम्ही आमच्या ब्रेकफास्टसाठी. सेम असंच बनवलेलं आहे, फक्त त्यात पत्तागोबी ॲड केलेली आहे आणि सॉसेसचे प्रमाण थोडे जास्त ॲड केलेलं आहे. शेजवान सॉस आणि रेड चिली सॉस हे थोडं जास्त प्रमाणात ॲड केलेलं आहे. इथे डोसे आमचे तयार झालेले आहे, पण स्कूलमध्ये सॉस चालत नाही त्यामुळे मला चटणी पण बनवायची आहे आणि चटणी बनवायला माझ्याकडे फक्त 5 मिनिट आहे. तर इथे मी शॉर्टकटमध्ये चटणी बनवली आहे. त्यासाठी इथे मी थोडं तेल गरम केलं, त्यात जिरं तडकला की त्यात एक कांदा, थोडं अद्रक, 2 टमाटर आणि 5 ते 6 लसूणची कळी. यात मी लाल मिरची टाकायची विसरली, ते मी आता ॲड केली. परत याला 2 ते 3 मिनटं सॉफ्ट होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. थंड झालं की याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी याला गरम गरमच ग्राइंड करून घेतलेलं. आता यात फक्त कोथिंबीर ॲड करायचं आहे, तर यात मी कोथिंबीर ॲड करून घेतलेलं आहे. आणि पाणी टाकायची गरज नाही, हे विदाऊट पाणी व्यवस्थित होईल, कारण टमाटरला इथे मॉइश्चर सुटतोच, त्यामुळे हे विदाऊट वॉटर बघा किती छान झालेलं आहे टेक्स्चर. यात मी थोडं मीठ आणि 1 चमच एवढं साखर ॲड केलेलं आहे. हे तुम्ही ग्राइंड करताना पण ॲड करू शकता. आता या चटणीला
मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देऊन चटणी तयार करून घेतलेली आहे. चटणी ही खूप जास्त घाईत बनवली तरीसुद्धा खूप टेस्टी झाली होती. तर आता तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.